सुद्धा नोंद घ्या. येणारे चेंडू असेल 18 चेंडूंचा सामना आहे पहिल्या क्षेत्रामध्ये, पण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे चिराग आणि त्याच्या जोडीला आहे राज. चिराग म्हटलं ना तर जगन्नाथ स्मृती चषकामध्ये बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे तो चिराग मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती आपण पाहतोय. आणि एकीकडे आदित्य ज्याने आजच्या दिवसामध्ये जी कामगिरी केली आहे ना तोच गोलंदाज आदित्य अद्यापर्यंत मैदानाच्या 3 षटकांचा सामना असेल याचे दोन्ही संघांनी नोंद घ्या. आणि सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू फेस करतोय चिराग, परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय आजच्या दिवसामधला एक अष्टपैलू खेळाडू आदित्य. ओ पहिला चेंडू फेस केलाय पंचांच्या लेग साईडला चेंडू जाईल सीमा पार, मिळतील धावा 6. पंच इशारा करतायत षटकार असतील समोरच बसलेले आहेत. आयवा कॅच पुन्हा एकदा झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक असू शकतं. नक्कीच ते आयोजक आहेत. पारितोषिक येईल, पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती काय समाचार घेतला त्या चिरागनं. मी म्हटलं होतं एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु दुसरा चेंडू काय ब्लॉकलचा चेंडू होता, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन हिसावलाय. जरी तू षटकार मारू शकतो त्याच्यानंतर मी कमबॅक करू शकतो अशातलीच गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी परंतु आमचे ज्यांनी आम्हाला सगळ्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये दिलेल्या आहेत, विशेष सहकार्य केलेलं आहे, माजी सरपंच, विद्यमान सदस्य आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक गायकर साहेब पुन्हा एकदा या व्यासपीठावरती येत आहेत. त्याच्याच बरोबरीने ज्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये पारितोषिकांची बरसात केलेली आहे ते वदप ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय रोहित शेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्याच्याच बरोबरीने आदरणीय मंदार शेठ पिंगळे साहेब यांचं देखील मात्र या ठिकाणी आगमन होत आहे. त्याच्याच बरोबरीने ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी आधारस्तंभ म्हणून साथ दिलेली आहे वैभव शेठ बोराडे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आणि त्याच्याच बरोबरीने युवासेना उपजिल्हा प्रमुख आणि खरेवली ग्रामपंचायतीचे सदस्य निखिलभाई पाटील हे पण या ठिकाणी येत आहेत. सगळ्यांचं आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. नक्कीच आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. षटकार मारला त्याच्यानंतर चेंडू डॉट आला आणि तिसऱ्या चेंडूवरती का कमबॅक केलंय एक अष्टपैलू बायकर मॅन खेळाडू चिरागला मारतं परतीचा प्रवास करावा लागला तो मात्र आदित्य या गोलंदाजानं. नक्कीच तो पहिल्या चेंडूवरती षटकार मारू शकतो, दुसरा चेंडू डॉट आला आणि त्याच्या तिसऱ्या चेंडूवरती एलबीच्या स्वरूपात मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय तो मात्र चिराग या फलंदाजाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती फलंदाज आपण पाहतोय मंगेश आलाय. मी रोहित शेठ पाटील यांना विनंती करेन, रोहित शेठ पाटील की यायचं व्यासपीठावरती बसायचं आहे, आपण आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावपुस्तकावरती आपण धावा पाहतोय. एक षटकाराच्या माध्यमातून 6 धावा लागल्यात. 3 षटकाचा सामना असेल, तुम्हाला आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. ओ फटका चांगला आहे, उंची जास्त, लांबी सुद्धा जास्त, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. धावसंख्या मिळतील 6. पंच आम्हाला सांगतात इट इज अ षटकार. या 6 धावसंख्येनं धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 12. दोन्ही षटकार पाहायला मिळत आहेत. 12 धावा धावपुस्तकावरती. काय फलंदाजी पाहायला मिळते. मात्र षटकारानं आपलं खातं ओपन केलंय या फलंदाजानं. तो आपण पाहतोय मंगेश या फलंदाजानं अफलातून फलंदाजी प्रत्येक मैदानावरती आपण पाहतोय. मंगेश कोलंबे काय फटका पाहायला मिळाला. जी फलंदाजी हवी होती तीच फलंदाजी पाहायला मिळतीये. अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा जाऊन पोहोचल्यात तर मात्र 12 या अंकावरती. उर्वरित पिवनच्या षटकामध्ये पिवनचा षटक आहे, हाणामारीच्या षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये तुम्हाला 1-2 फटके मारणे खूप गरजेचं असतं आणि ते फटके मैदानाच्या बाहेर आलेत. एकीकडे आपण पाहिलं चिरागच्या माध्यमातून नाही केला आणि दुसरा मात्र मंगेशच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. ओ स्लोअर वाईन चेंडू, फसवा चेंडू, बॅटम पॅड मधला चेंडू निघून गेलाय आणि इथून चेंडू डॉट आलाय. या डॉटच्या संगतीने आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या अंकावरती. उर्वरित अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल ते मात्र पिवनच्या षटकामध्ये आपण पाहतोय. आदित्य गोलंदाजच्या ट्रॅकवरती आजच्या दिवसामध्ये काय कामगिरी केली आदित्यनं. परंतु एकीकडे कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय
चांदई संघ क्वालिफाय झाला आणि आजच्या दिवसामध्ये किरवली संघ आपण पाहतोय ओ फटका चांगला आपण पाहतोय गल्लीमध्ये, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवलं गेलंय चेंडूला. इथून चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय संपुष्टात आलाय. ते मात्र पहिल्या षटकाच्या अंती धावात जाऊन पोहोचल्यात. दोन षटकाराच्या माध्यमातून 12 धावसंख्येवरती आपण पाहतोय 6 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 धावपुस्तकावरती. तोपर्यंत देऊया आपण डीजे मास्टरला संधी. ना तसं खेळाडू पण टाइमपास करतात. डीजे बंद केला तर पटापट चालू होतं सामना. चला थोडा स्पीडअप करा. दुसरं षटक हे प्रगती पथावरती संकेत आलाय. मागच्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली, हवेशी गोलंदाजी केली, तशातलीच गोलंदाजी आता अद्यापपर्यंत करावी लागेल, कारण टॉप 3चा सामना आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय सलामीला गेलेला. ओ स्वीसीटचा फटका, 440चा झटका. क्षेत्ररक्षक आहेत, जेच करतात, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाईल चेंडू. मिळतील धावा 6. पंच आम्हाला सांगतात इट इज अ षटकार. या षटकारासाठी आदरणीय रोहित शेठ पाटील साहेबांकडून तब्बल या षटकारासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक, 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय या षटकारासाठी. ओ घुटना टेक तमाशा देख, अशातली परिस्थिती आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. डबलचा प्रयत्न आहे का? सिंगल डबलचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी होईल का? इथून थोडीसं फंबल झालं आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्यात. एक बाद आणि धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 20 या अंकावरती. आपल्याला धावा पाहायला मिळतात, परंतु तेवढी ताकदीतली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. कमबॅक करतायत गोलंदाजीच्या माध्यमातून. एकीकडे किरवली संघ आणि चांदई संघ या 2 संघांदरम्यान फाईट पाहतोय. आजच्या दिवसातील टॉप 3चा सामना पाहतोय. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. एकीकडे आपण पाहतोय करवई संघ आणि दुसरीकडे आंबोट हा संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. हो आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू होता, स्वतःचा फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल कंप्लीट झाले. डबलचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, परंतु तेजसने मात्र विक्रम. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव होईल का? आणि इथे तिसरी धाव सुद्धा आपण पाहतोय. पंच आम्हाला सांगतायत इथे तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. या 3 धावेच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 23 या अंकावरती. असं वाटलं होतं की सिंगलना समाधान मानावं लागेल, परंतु रन इन बिटवीन द विकेट आपण पाहायला गेलं तर चित्ते दैशी दौड आणि लोंबडी दैसा दिमाग. एक आपण पाहतोय रसायनी परिसरातील एक बुलंद आवाज. मानस मनोरे बऱ्याचशा मैदानावरती सामने कव्हर करतात. त्यांच्या गोड सुमधुर आवाजानं ते आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आमदार चषक 2026 मध्ये त्यांचं सुद्धा सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की सन्माननीय रोहित शेठ पाटील या ठिकाणी बसलेले आहेत. वदप ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच, ज्यांनी वदप ग्रामपंचायतीमध्ये सातत्याने गरीब गरजू लोकांना नेहमी मदतीचा हात देण्याचं कार्य केलेलं आहे आणि तरुणांच्या पाठीशी आधारस्तंभ म्हणून जे उभे राहिलेले आहेत ते रोहित शेठ पाटील. एवढं चांगलं आयोजन त्यांनी या ठिकाणी पाहिलं आणि भरभरून कौतुक केलं. आणि एवढं चांगलं आयोजन केल्याबद्दल सौरभ शेठ बोराडे यांना रोहित शेठ पाटील यांनी 5,000 रुपये या ठिकाणी आयोजनाकरता खुशी भेट म्हणून या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. या आयोजनाला त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे.
चला मैदानाच्या आतमध्ये मॅच लगेच सुरू करा. पंचांशी कोणताही वाद घालू नका. नक्की जो पंचांचा निर्णय असेल ना तो अंतिम निर्णय असेल. 23 सभा धावपुस्तकावरती आपण पाहतोय. संकेत आहे आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्याच्यानंतर दुहेरी धाव पाहिली आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहायला गेल्या तर चोरट्या धाबा ज्या म्हणतायत ना त्या 3 धाबा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. या 3 धाबेच्या मदतीनं धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र एक बाद 23 धाबा. आता पण पाहायला गेलं तर चिराग मैदानावरती असताना तर आपल्याला धावा पाहायला मिळाल्या असत्या परंतु चिरागला परतीचा प्रवास करावा लागलाय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. आपण पहिलं KPLच्या माध्यमातून बरेचसे मैदानं मात्र चिरागनं गाजवलेत परंतु आज चांगली कामगिरी करता आली नाहीये. ते मात्र टॉप 3 मध्ये. नेक्स्ट बॉल ओ स्लोअरवर चेंडू फसवा चेंडू दांडी गुल परतीचा प्रवास. अजून एक फलंदाज बाद. परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाजाला. चांदई संघाला लागलेला हा दुसरा झटका. बॅक टू द डगआउट. आणि या ठिकाणी ही जी विकेट मिळवलेली आहे या विकेटसाठी देखील खरं तर वदप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी या ठिकाणी आलेलं आहे. मानस सर पैसा सर्वांकडे असतो परंतु देण्याची दानत आहे ना ती खूप कमी लोकांकडे असते. परंतु ती दानत आपण पाहतोय आदरणीय रोहित दादा यांच्या माध्यमातून पाहतोय. आणि वैभव शेठ बोराडे यांच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा मैदानावरती पारितोषिक पाहतो. आपल्याला सेमी फायनल आणि फायनल मध्ये नक्कीच पारितोषिक पाहायला मिळतील परंतु सामना आता टटीचा आहे. आणि अभिषेक जी गायकर साहेब त्यांनी सगळ्या ट्रॉफीज दिलेल्या आहेत. नाही जाऊया संकेत आपण पाहतोय गोलीच्या ट्रॅक वरती. ओ कट केलाय चेंडूला गलीमध्ये गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक अडवतात परंतु इथून मात्र चेंडू अडवलाय आणि या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 25 या अंकावरती. उर्वरित अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक आदित्यनं आपण पाहिलं फेकलं त्याच्यामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. त्याच्यानंतर संकेत आला त्याच्या षटकामध्ये सुद्धा एक मोठा फटका पाहायला मिळाला परंतु सिंगल डबलला प्राधान्य खूप दिलंय. पूर्ण एकदा फॉलो पाचवा चेंडू होता स्लोअर वन चेंडू होता. चेंडू इथून डॉट आलाय आणि डॉट चेंडूनं षटकारानं सुरुवात केली ती मात्र संकेतच्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती परंतु डॉटनं समाप्ती केली आहे ती मात्र संकेत या गोलंदाजानं कमबॅक केलंय. 2 षटकाच्या अंती धावपुस्तकावरती आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 2 बाद धावा जाऊन पोहोचल्यात त्या 25 अंकड्यावरती. येणाऱ्या अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा डोंगर कुठपर्यंत जाईल हे येणारे आपल्याला 6 चेंडू सांगून जातील परंतु तोपर्यंत आपण डीजे मास्टरला संधी देऊया. ओर टू डीजे वाजव गाणं तुझे. हां डीजे ऑपरेटर गाणं वाजवतीलच. तत्पूर्वी खरं तर आता रोहित शेठ पाटील साहेब यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत आदरणीय राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून पण आता ऐवा कॅचसाठी जे 500चं पारितोषिक होतं त्याच्यामध्ये 500 अजून वाढतील आणि प्रत्येक ऐवा कॅचला वदप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक ऐवा कॅचला या ठिकाणी मात्र आता दिलं जाईल. पैसे सगळ्यांकडे असतात. देण्याची दानत फार कमी जणांकडे असते. अतिशय कमी वयामध्ये जे मात्र सरपंचपदी विराजमान झाले आणि कोणाचाही आधार पाठीशी नसताना स्वतःच्या कर्तृत्वातून स्वतःचं विश्व ज्यांनी निर्माण केलं ते अर्थातच आदरणीय रोहित शेठ पाटील. मी नेहमी सांगतो की पैसा सगळ्यांकडे आहे परंतु सडा हाताने मदत करणं तुम्हाला आलं पाहिजे. रिकाम्या हाताने आलो आहोत रिकाम्या हाताने जाऊ परंतु तुम्ही प्रेम किती कमावलं माणसं किती जोडली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि रोहित शेठ पाटील साहेबांनी ती माणसं जोडली म्हणून त्यांना वदप ग्रामपंचायतीचं सरपंचपद मिळालं. आणि कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांचे निष्ठावंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून रोहित शेठ पाटील यांच्याकडे आपण पाहतो आहे.
हो हो फटका खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून दांडी गुल केली आहे. ते मात्र आपण पाहतोय फलंदाज तिसरा बाद होईल. तो मात्र गोलींच्या ट्रॅकवरती सुमित जसा आला आणि ब्लॉक होलचा चेंडू टाकला. फलंदाजाला समजलंच नाहीये चेंडू कसा आलाय. दांडी गुल केली आहे आणि विकेट क्रमांक तिसरा मैदानाच्या बाहेर जाईल. चांदई संघाला लागलेला हा मात्र तिसरा झटका. चला विनायक कोतेकर, आपण या ठिकाणी लगेच संपर्क करायचा आहे. लगेच इकडे आपण यावं. एकीकडे आपण पाहतोय किरवली संघ, दुसरीकडे चांदई संघ. दोन षटक पाहिले ना तर पहिल्या चेंडूवरती दोन्ही षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार पाहिला, परंतु तशातलीच रणनीती आखाला गेला, परंतु आपल्या स्वतःच्या दांडी कूल करून घेतली आहे. हे मात्र फलंदाजानं, लेफ्ट हँड बॅट्समन होता, सुवर्ण संधी होती, परंतु त्या सुवर्ण संधीचं सोनं करता आलं नाही आहे. ते फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागलाय. पण गोलींच्या ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं आणि सांगी कोट्यातील तिसरं षटक सुमितनं मात्र आता स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. ओ कट झाली आहे. फलंदाज बाग अजून एक झटका. तू चल मै आया अशातली परिस्थिती. बॅक टू द डगआउट. अजून एक झटका चांदई संघाला. बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचं आहे. चला हे तुम्हाला विनंती असेल. 30 सेकंदाच्या आतमध्ये आपण येणं खूप गरजेचं आहे. यस, त्यामुळे स्पीडअप करावं फलंदाजांनी पण, ही विनंती आहे. यस, एक विकेट तर मात्र इथे नक्कीच मिळाली गेली आहे. अजून जर 2 बॉलवरती 2 विकेट आल्या आणि सलग 3 बॉल 3 विकेटने विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली तर वदप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून 4 एके 1111 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आणि त्याच्याच बरोबरीने वीरा कन्स्ट्रक्शनचे सर्व यशस्वी उद्योजक सौरभ शेठ बोराडे यांच्याकडून 3 पंजे 555 रुपयांचं पारितोषिक असेल. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 1666 रुपयांचं पारितोषिक आहे टोटल विकेट हॅट्रिकसाठी. हा नक्कीच. आपण लगातार 2 षटकार आले ना तर आदरणीय भाईसेठ गायकर साहेबांकडनं तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. या चेंडूवरती आपण पाहतोय सिंगल नक्कीच पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्या त्या 26 अंगडावरती. आता पाहायला गेलं तर येणारे अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती त्रिपला बाद झाला, त्याच्यानंतर आपण पाहिलं फलंदाज आपण पाहतोय कटच्या हिशोबात आपण पाहिलं यष्टीरक्षकांना कोणीच चूक केली नाही तेजसनं, आणि त्याच्यानंतर जेल बाद झाला आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आले. नेक्स्ट बॉल. ओ फटका चांगला आहे दमदार आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. पंचांना इशारा दिलाय. इट इज अ षटकार. खेळ बाकी आहे आणि उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती धाव पुस्तकावरती आपण पाहतोय 32 धावा. हो फटका चांगला यष्टीरक्षक आहेत जेच करतायत, परंतु तेजस इथून कोणती चूक करत नाहीये. या चेंडूनं उंची जास्त लांबी कमी गल्लीमध्ये आपण पाहिलं. स्वतः यष्टीरक्षकानं जबाबदारी घेतली आहे आणि जेल सरळ हत्यानं जेल कॅरी केला आणि इथून अजून एक झटका लागला, तो मात्र चांदई संघाला. चला चांदई संघ आपण थोडा स्पीडअप करा. असं वाटलं की आपण
आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या माध्यमातून ही साकारण्यात आलेली स्पर्धा म्हणजे आमदार चषक यांच्या नावाने रनआउटची संधी डायरेक्ट हिटचा प्रयत्न सिंगल प्राप्त झाली आहे. डबलचा प्रयत्न आहे का आणि डबलच्या प्रयत्नामध्ये मात्र इथं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 33 धावा येणारे चेंडू असेल ते 18 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ते मात्र किरवली संघाला ते मात्र 34 या धावसंख्येची. चला थोडं स्पीडअप करा आपणास विनंती असेल. किरवली संघ आपण टीम मीटिंग जास्त घेऊ नका. येणारे चेंडू असेल 18 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ती मात्र किरवली संघाला 34 या धावसंख्येची. मधून जिंकेल त्या विजयी संघाला सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वदप यांच्याकडून 1100 म्हणजे 1100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आणि प्रत्येक ऐवा कॅचला देखील सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. थेट सरपंच पदी मात्र ते विराजमान झालेले आहेत. आणि रोहित शेठ पाटील साहेबांनी बक्षिसांचा वर्षाव या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेला आहे. एक तरुण तडफदार त्यांची पर्सनॅलिटी आहे आणि त्यांनी सांगितलं प्रत्येक ऐवा कॅचला 1000 आणि जी टीम जिंकेल त्यांना 1100चं पारितोषिक, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिकसाठी 4 एक्के 1111 रुपयांचं पारितोषिक. आणि सौरभ शेठ बोराडे यांच्याकडून पण कोणत्याही हॅट्रिकसाठी 555 रुपयांचं पारितोषिक. येणारे 18 बॉल आणि 34चं टार्गेट आहे. मी सुयोगजी देशमुख यालाही विनंती करेल, सुयोग आपण मंचावरती या. आंबोट संघाचे कर्णधार, खरिवलीचे कर्णधार आपण स्टेजवरती जाऊन थांबा. हा सामना संपला, शेवटचा बॉल पडला की लगेच चिठ्ठी आपण उडवणार आहोत. त्यामुळे दोन्ही टीम कॅप्टन आंबोट आणि खरिवली आम्ही पुन्हा सूचना करणार नाही, आपण इथे स्टेजवरती येऊन थांबा. 18 बॉल आणि 34चं टार्गेट आहे टीम भैरवनाथ किरवलीला. आणि ही मॅच सुपर 6 जो जिंकणार तो टॉप 3 मध्ये दाखवले. नक्कीच अजय सर रोहित शेठ पाटील थांबायचं नावच घेत नाही आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे पहिल्या बॉलवरती चौकार येऊ द्या, षटकार येऊ द्या किंवा विकेट येऊ द्या. कारण सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून 500चं पारितोषिक त्याच्यासाठी दिलं जाईल.
चला पारितोषिक या ठिकाणी जरी वाईड बॉल आला असला तरी कंटिन्यू असेल. पहिल्या बॉलवरती चौकार येऊ द्या, षटकार येऊ द्या, विकेट येऊ द्या. वदप ग्रामपंचायतीचे सरपंच सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून 500चं पारितोषिक या ठिकाणी असेल. ऋतिकचा चेंडू आहे. शॉट फाईन लेगकडे होता आणि सिंगल इथून कंप्लीट झाली. सिंगल आली. 2 धावा आहेत ऑन बोर्ड. आज विजय शेठ हांडे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि विजय शेठ हांडे साहेबांना संपूर्ण राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आणि शिवसेना शाखा मोठे वेणगाव आणि त्यांचे जिवलग मित्र वैभव शेठ बोराडे यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आपण देऊया. आणि अर्थातच रोहित शेठ पाटील यांच्याकडून पण विजय शेठ हांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. अभिषेक भाई गायकर यांच्याकडून पण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सौरभ शेठ बोराडे यांच्याकडून पण वाढदिवसाच्या शुभेच्छा. सांदई संघाचे जे पॅकर आहेत ना, सुयोगजी देशमुख, सुयोग देशमुख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. अर्निक 11 श्री 11 जयशंकर. सांदई पंचांनी इथून मात्र व्हाईट बॉलसाठी रेफर केलं. बघायचं आता चेक केलं जाईल. तिसरा अंपर आपण या डिसिजन इथून दिला जाईल. मानस खूप बक्षीस आहे या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या अंपायर चेक करतात. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. पंचांनी सांगितलेलं आहे की बॅटिंग टीमचा मात्र हा रिव्ह्यू असेल व्हाईट बॉलसाठी, जो चेक करतोय ऑन स्क्रीनवरती. त्याचबरोबर आंबोट संघाचे खंदे समर्थक राहुल शेठ मसने हे देखील उपस्थित झाले. राहुल शेठ आपणही मंचावरती या. मोठे वेणगावकरांच्या वतीने राहुल शेठ मसने आणि सुयोगजी देशमुख जे चांदईचे पॅकर आहेत या दोघांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण मंचावरती या. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो मात्र कायम असेल. पंच कदाचित क्लिअर विजन नाही आहे तिकडे, म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ऑनफिल्ड पंचांचा निर्णय मान्य केला जाईल. त्यामुळे तुमचा जो निर्णय असेल तो मान्य असेल आणि रिव्ह्यू जर त्यांच्या फेवरमध्ये गेला नाही तर तो त्यांना परत पण दिला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम आहे. तुम्ही डिस्कस करायचं असेल 2 पंचांमध्ये तरी करू शकता, काय निर्णय असेल त्यावर. इकडे क्लिअर विजन नाही आहे. चला फक्त 2 ट्वेल्थमॅन तिसरे पंच एवढेच चेक करतील. त्यांच्या व्यतिरिक्त कोणी या डिसिजन पाहू शकणार नाही, कारण तुमचा ट्वेल्थमॅन आहे. त्यामुळे जर काही वाटलं तर ते तसं सांगतीलच. आणि पंच आहेत आमचे ऑफिशियल आहेत, क्वालिफाईड आहेत. क्वालिफाईड हा शब्द महत्त्वाचा आहे, त्यामुळे ते योग्य निर्णय देतीलच. डिसिजन पेंडिंग आहे. आपण वारंवार चेक करतोय, कारण बॉलर ज्यावेळी बॉलिंग करत होता त्या पोझिशनला अंपायर बॉलर लाईन क्लिअर विजिबिलिटी नाही आहे, तरी देखील आपण परत एकदा चेक करतोय. आणि ऑनफिल्ड अंपायर राज ठाकरे सर, प्लीज कम. राज ठाकरे सर आपण या.
ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांचं हेच सांगणं आहे की बॅट्समन जेव्हा बॉल वाईड लाईनच्या जवळ आहे तेव्हा क्लिअर विजिबिलिटी नाही आहे, तिकडे दिसत नाही आहे वाईड लाईन, त्याच्यामुळे बॉल कुठून गेला आहे बाहेरून आतून हे समजत नाही आहे. त्यामुळे ऑनफिल्ड पंचांचा निर्णय मान्य केला जाईल असं सांगितलेलं आहे. विजिबल नसेल तर सॉफ्ट सिग्नलच मान्य केला जातो, त्यामुळे ऑनफिल्ड पंचांकडे आपण जातोय, त्यांचा निर्णय मान्य केला जाईल. चला इकडे अध्यक्ष पण आहेत तुमचे असोसिएशनचे, त्यांनी सांगितलेलं आहे की क्लिअर विजिबिलिटी नसते तेव्हा ऑनफिल्डचाच निर्णय मान्य. दोन बॉल आणि 2 धावा आहेत. अजूनही 32 धावांचं टार्गेट इथून चेस करायचं. ऋतिकचा बॉल समोर मारलाय, कव्हर मधून चेंडू काढला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर पोहोचलाय, वाह वेगाने फेक करतो नॉन स्ट्रायकर एंडला. 2 धावा कंप्लीट. 3 बॉल 4. 15 बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी धावा हव्यात 30. 12चं रिक्वायर्ड रन रेट आहे. 15 बॉल 30चं टार्गेट आहे. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी भैरवनाथ किरवळी 15 बॉल अजूनही 30 करायचे. ऋतिकचा बॉल हवेत गेलाय, प्रवीणचा फटका फसलाय, पकडली आहे उलट्या बाजूने कॅच. चिराग कोलंबे होता डाऊन द बॉल आणि फलंदाज आउट. ₹30,000 देणगी दिलेली एकदा जोरदार टाळ्या या दानशूर दाते व्यक्तिमत्वासाठी झाल्याच पाहिजेत. रोहित शेठ पाटील अगदी रोख त्यांनी हे ₹25,000 या आम्हाला कमिटीपर्यंत आता सुपूर्द केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक मात्र कंटिन्यू असेल. मला वाटते ओव्हरचा शेवटचा बॉल आहे ना, 5 बॉल 5 झालेत. 5 बॉल 5 झालेत. ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. जर या बॉलवरती षटकार आला किंवा या बॉलवरती विकेट जरी आली तरी वदप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून ₹1,000 पारितोषिक असेल. ऋतिक कोळंबेची पहिली ओव्हर आणि शेवटच्या बॉलकडे बॉलर स्ट्राईक वरती येतो अमित. तीनही मॅच मध्ये ज्याने कन्सिस्टंट बॅटिंग केली, सातत्य ज्याने राखलं बॅटिंग मध्ये तो अमित स्ट्राईक वरती आहे. ऋतिक कोळंबे टू अमित. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा चेंडू टॉस झाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 5 आल्यात. 12 चेंडू मध्ये धावा हव्यात 29. 12 बॉल आणि कंपल्सरी टार्गेट आहे 29 धावा संख्येचं. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगाव, शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्या वतीने आयोजित ही भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट आमदार चषक 2026 आणि या क्रीडा स्पर्धेची सुपर 6 ची मॅच चालू आहे, जिथे टॉप 3 मध्ये जाण्यासाठी आधी 2 संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेले आहेत, अंबोट आणि खारिवली. आता तिसरी टीम कोणती येईल ते किरवली आणि सांदई या मॅच मधून येणार आहे. 12 बॉल कंपल्सरी 29चं टार्गेट आहे. ऋतिक कोळंबेने त्याचं काम केलं. पहिल्या पॉवर प्ले मध्ये जी जबाबदारी टीमने दिली होती लिलया त्याने पार पाडली आणि अवघ्या 5 धावा संख्येवरती
पहिल्या ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 12 बॉल 29. चिराग कोळंबेची ओव्हर ही आता या मॅच मधील शेवटच्या निर्णायक षटकाकडे किती धावा राहतील ही डिसाईड करणारी ओव्हर आहे. किरवली संघ देखील या मॅच मध्ये गिअरअप करण्याचा प्रयत्न करत, कारण त्यांनाही माहिती आहे इथून जर का आता वेग पकडला नाही तर 12 बॉल 29 टार्गेट कदाचित कठीण होत जाईल. चिराग कोळंबेची ओव्हर सुरू. पहिला बॉल बॅटची कडा मागे अडवला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर यांना देखील चान्स होती पण इथून डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय हे चांदईसाठी महत्वाचं आहे. सुयोग देशमुख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे जो चांदई अर्निक 11 श्री 11 जयशंकर चांदई नावाने खेळतोय आणि आता 11 बॉल 29 धावांचं लक्ष्य अजून पार करायचं आहे. कंपल्सरी चेसिंग अमित आणि तेजस बडेकर ही जोडी आतापर्यंत या जोडीने संघाला सुपर 6 मध्ये आणलेलं आहे. आता जबाबदारी आहे टॉप 3 मध्ये घेऊन जाण्याची. चिरागचा बॉल ओव्हर फुल टॉस होता, कव्हरच्या वरून काढला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल सिंगल वरतीच तेजस बडेकरने थांबवले. अमितला स्ट्राईक दिली आहे. आता ती रिक्स अमितला घ्यावी लागेल कारण बॉल बाकी आहेत. 10 धावा हव्यात त्या मात्र 28. 10 बॉल 28. असं वाटतंय की सामना श्री भैरवनाथ किरवली टीम पासून थोडा दूर चाललाय की काय. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील कारण अखेर प्रयत्नार्थी परमेश्वर असं नक्कीच म्हटलं जातं. परंतु इथे आमचे रोहित शेठ पाटील साहेब पारितोषिकांचे बादशाह बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की अर्थातच त्यांच्या पत्नी सौभाग्यवती राखीताई रोहित शेठ पाटील यांच्याकडून जो संघ विजय होईल त्यांना 4 एक्के 1111 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. दहा बॉल आणि 28. बॅटची डिमांड आहे, बॅट इथून बदलली जाते. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेनगावचे सर्व सदस्य आणि 6 रात्रीमध्ये प्रचंड मेहनत घेतली. मग रुपेश कुडेकर असतील, सुयोग पालकर, सूरज चव्हाण, रुपेश चव्हाण, स्वप्नील कोतेकर, सौरभ कोतेकर, विनायक कोतेकर सगळ्यांनीच मेहनत घेतलेली आहे. स्ट्रोक वाला इथून अलंग दी कार्पेट आहे. पहिली वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी इंटरेस्टेड होता फलंदाज. एकच मिळेल. 9 बॉल बाकी आहेत धावा पाहिजे तिथून जिंकण्यासाठी. 27. 9 बॉल 27. आता या 3 बॉल मध्ये एक तरी बिग हिट हवाय टीम किरवलीला कारण 9 बॉल आणि 27 धावातून चेस करायचे. इम्पॉर्टंट डिलिव्हरी आहेत. हा बॉल डॉट काढला तर रोहित शेठ पाटील यांच्याकडून 500चं पारितोषिक. चिराग कोळंब्याचा हा चेंडू डॉट आलाय. रोहित शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज चिराग कोळंब्यासाठी. टीम किरवलीने मात्र रेफर केलेलं आहे. तिसरे अंपायर आमचे टेक्निकल ऑपरेटर सहित आता याची पाहणी करतील आणि आफ्टर ऑब्झर्वेशन निर्णय तुम्हाला दिला जाईल. तेजस बडेकर स्ट्राईक वरती. ज्यावेळी चिराग कोळंब्याने चेंडू डिलिव्हर केला, टप्पा पडल्यानंतर बॉलचा वेग सगळ्या गोष्टी आता आमचे अंपायर चेक करतात. इम्पॉर्टंट निर्णय. चला फिल्डिंग लावून घ्या. अर्निक 11 श्री 11 जयशंकर चांदई निर्णय घेईलच. आता आमचे अंपायर कटाक्षाने पाहते, करडी नजर त्यांची या बॉलवरती आहे. इम्पॉर्टंट निर्णय. सगळ्यांनाच माहिती आहे की इथून मॅच किरवली आणि चांदई मधील हा सामना जर काय एक बॉल जर वाढला तर किरवलीसाठी फायदेशीरच आहे. सुयोग शेठ देशमुख साहेब ज्यांनी मात्र खरं तर हा संघ चांदई संघ पुरस्कृत केलेला आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला चांदईच्या गोलंदाजांना 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रीमली सॉरी पंचांकडून देखील सांगणार. आणि वाईट बॉल. 1 रन मिळेल टीम भैरवनाथ किरवलीला. येणारे बॉल बाकी आहेत 9. मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात तर 26. चिराग कोळंबे समोर येतो तेजस बडेकर. तेजसच्या बॅटमधून स्ट्रोक. खेळाडू बाउंड्री लाईन वरून पुढे आले, कॅच ड्रॉप झाली पण रन इथून फक्त एकच घेतली जाते. तेजस थोडासा नाराज आहे. हा फटका प्रॉपर त्याच्या बॅटमधून निघाला नाही आणि आता मॅच आली 8 बॉल धावा हव्यात तर 25. 8 बॉल 25.
सुपर 6 ही लढत आहे टॉप 3 मध्ये जाण्यासाठी. आंबोट आणि खरिवलीचे कॅप्टन आपण स्टेजवरती थांबा. सामना संपला की लगेच आपण ड्रॉ काढणार आहोत फायनल साठी. 8 बॉल, स्कोर कार्ड वरती सध्या 9 धावा आहेत. 8 बॉल आणि 25चं इक्वेशन आहे. चिरागच्या बॉल वरती फिरून खेळलेत. अमितच्या बॅट मधून चोख. खेळाडूचे एफर्ट्स आणि बॉल अडवलाय. फेक करतोय अमित डेंजर झोन कडे. स्टंप वरती लागलाय बॉल. पंचांनी सांगितलं की फलंदाज नॉट आउट आहे. सेफ आहे बॅटर. 2 धावा मिळतील. आता 7 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 23. सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे आहेत. किरवली वर्सेस चांदई या 2 टीम मध्ये कुठली टीम टॉप 3 मध्ये दाखल होईल. कारण हा सामना किरवलीने देखील आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त खेळ केलाय. मागच्या 3ही मॅचेस त्यांनी मात्र आपल्या उत्कृष्ट खेळाने खरं तर सुपर 6चं तिकीट मिळवलं. ट्रॉफी तर कन्फर्म आहे, पण आता टॉप 3 मध्ये जायचं आहे. फायनल सेमीफायनल खेळायची आहे आणि त्यासाठी संघर्ष चालू आहे. 7 बॉल 23. चिराग कोळंब्याचा हा शेवटचा बॉल अत्यंत निर्णायक आहे आणि या बॉलवरती चौकार षटकार अपेक्षित आहे. तो टीम किरवलीला बॅटर अमितच्या बॅटमधून. 7 बॉल कंपल्सरी 23चा टार्गेट. चिराग कोलंबे नवोदित युवा सितारा टीम सांदईचा. अंतिम बॉलची फेक. अमितच्या बॅटमधून सोक. 30 यार्ड सर्कलच्या बाउंड्री पर्यंत चेंडू. मंगेश कोळंबे वेगाने धावला दुसऱ्या रनसाठी. सायकरेनला फेक झाली आहे. विकेट किपर वैभवने बॉल पकडला आणि विकेट. रन आउटची विकेट. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव मिळेल. फलंदाज आउट होईल आणि मॅच आली आहे 6 बॉल 22. 6 बॉल 22 हे इक्वेशन ज्यावेळी चांदई आणि वंजारपाड्यामध्ये मॅच झाली होती त्यावेळी मात्र वंजारपाडा संघाच्या गोलंदाजाने 22 धावा दिल्या होत्या. आता तीच परिस्थिती चांदईच्या विरोधात आहे. सौरभ भोईर आणि टीमच्याही खेळाडूंना माहिती आहे की आता 6 बॉल 22 मॅच काय होईल. आणि त्या धावा खरं तर ऋतिक कोळंबेने जे षटकार मारले होते तिथं 3 बॉल मध्ये जवळपास तो सामना आवाक्यात आणला होता. आणि आता परिस्थिती त्याच टीम वरती आहे. फक्त ज्यावेळी ते बॅटिंग करत होते आता ते फिल्डिंग करतात. आणि 6 बॉल 22. किरवली भैरवनाथ किरवली या मॅच वरती 6 बॉल 22 विजयाची मोहर उमटवेल की आर्निक 11 श्री 11 जयशंकर चांदई. सुयोगजी देशमुख साहेबांकडून कॅश प्राइज आहे प्रत्येक विकेटसाठी 500. आणि आता तो चित्त थरारक सामना 6 बॉल 22. 6 बॉल 22ची नक्कीच गरज आहे. परंतु सुयोग देशमुख साहेब, अजय सर, सुयोग देशमुख साहेबांच्या स्वतःच्या गावाचा ग्रामीण संघ नाही आहे जे आपण पाहिलेलं आहे. परंतु क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांचं योगदान आपण पाहिलेलं आहे. बऱ्याचशा टीमना ते पुरस्कृत करण्याचं काम करत असतात आणि यावेळेस ते देखील मॅच पाहत आहेत. सुयोग देशमुख साहेबांचं पण आपण स्वागत करूया. 6 बॉल 22. वैभव थेरचा पहिलाच बॉल विकेट किपरच्या आसपास आहे आणि फलंदाज इथून मात्र डॉट बॉल खेळतायत. 5 बॉल आता 22. प्रत्येक बॉल सीमा पार. टॉप 3 मध्ये जाण्याची संधी टीम किरवलीला 5 बॉल मध्ये 22. वैभव थेर टीम सांदईकडून आहे. दुसरा बॉल वैभव थेरचा. विकेट किपरच्या आता स्ट्राईक राखायची आहे फलंदाजाला, पण 2 लगातार बॉल आले डॉट. तेजस बडेकरने स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि हाच कॉन्फिडन्स येणाऱ्या 4 बॉल मध्ये 22 धावा चेस करताना मैदानाच्या आतमध्ये आता प्रॅक्टिकली त्या धावा करायच्यात. वैभव थेर इम्पॉर्टंट बॉल. एव्हरी बॉल इम्पॉर्टंट आहे. तेजस बडेकरचा स्ट्रोक आलाय काऊ कॉर्नर कडे 1 धावा. आता मॅच 3 बॉल 21. तेजसलाही माहिती की आता हा स्ट्रोक जर का आला असता तर मॅच मध्ये किरवली संघ त्या विजयाच्या दिशेने. असा 3 बॉल 21. आता एखादा चमत्कार आणि चमत्कारानंतर बॉलवरती आलेला षटकारच टीम किरवलीला टॉप 3 मध्ये जाण्यासाठी संधी निर्माण करू शकतो. आणि ती संधी वैभव थेर देईल का. जर का एखादा खराब चेंडू, नो प्लस षटकार, वाईट प्लस चौकार अशी काही परिस्थिती आली तर कदाचित मॅच मध्ये पुनरागमन होईल. 3 बॉल 21. वैभव थेरचा हा बॉल विकेट किपरच्या हातात आणि आता मॅच खुली झाली आहे. 2 बॉल 21 ची गरज आहे. सामना आता स्पष्टपणे दिसतो. टीम आंबोटचे कॅप्टन, टीम खरिवलीचे कॅप्टन. सामना संपला की लगेच आपण फायनल साठी ती चिठ्ठी उडवणार आहोत. त्यामुळे आपण दोघांनी स्टेजवरती या. 2 बॉल 21 ची गरज आहे. पुढे आलाय स्ट्रोक सजवला आणि इथून मात्र चाललाय चेंडू बाउंड्री पार. सामना संपला नाही. 1 बॉल 17 ची गरज आहे
आणि बॉलिंग करणाऱ्या वैभव थेरसाठी देखील सन्माननीय सौरभ शेठ नाही, आदरणीय रोहित शेठ पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेले. एक बॉल आणि 17ची गरज आहे. काय बॉलिंग केली वैभव थेरने. 22व्या होत्या. 4 चेंडू मध्ये मॅचचं चित्र स्पष्ट केलं आणि जिंकलाय सामना. अर्निक 11 श्री 11 जयशंकर चांदई आणि टॉप 3 मध्ये जाणारा संघ ठरलाय तो चांदई. आणि अभिनंदन आम्ही करू भैरवनाथ किरवळीचं की एका ट्रॉफीचे मानकरी किरवळी संघ देखील. चला दोन्ही कॅप्टन तीनही कॅप्टन या आता. टीम चांदईचे कर्णधार आपण या, टीम खरिवलीचे कॅप्टन या आणि टीम ऑम्बटचे कॅप्टन या. 3 चिठ्ठ्या इथे तयार आहेत. लगेच आपण कॅमेरामॅन कॅमेरा आपण जरा टर्न करा स्टेजवरती. आपण लगेच